नमस्कार, मी संगीता भांडवले। आजच्या व्हिडिओमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। आज आपण पाहत आहोत गौरी आरास स्पर्धेतील प्रथम क्रमांक प्राप्त ही गौरी आरास आहे वाशी जिल्हा धाराशिव या ठिकाणची सौ भाग्यश्री पवार यांच्या या गौरी आहेत आणि त्यांनी या ठिकाणी चित्रामधून सुद्धा आपल्याला काही संदेश दिलेला आहे। पहिलं चित्र आहे झाडे लावा आणि झाडे जगवा। त्यामध्ये एक महिला आहे आणि ती या ठिकाणी झाडे लावती आहे आणि ती जगवण्यासाठी या ठिकाणी माठामधून घागरीमधून पाणी घालत आहे। दुसरं चित्र या ठिकाणी दुसरा देखावा तयार केलेला आहे सेंद्रिय शेती, की त्यांनी असा संदेश दिलेला आहे त्यांच्या गौऱ्यांनी की आता आपण म्हणजे ऑर्गॅनिक फळं वगैरे खाल्ली पाहिजेत, सेंद्रिय शेती सुद्धा केली पाहिजे। कारण जे रसायने आहेत किंवा ज्या फवारण्या आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारची जी खते आहेत त्यामुळे अनेक रोगांचं या ठिकाणी अनेक रोग माणसांना होत आहेत। म्हणून आपण पुन्हा एकदा सेंद्रिय शेतीकडे वळलं पाहिजे, हा सुद्धा एक छान असा मोलाचा संदेश त्यांनी या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे। अगदी बघा, महिला झाडं लावण्यात असेल किंवा सेंद्रिय शेती करत असेल तर त्यामध्ये आपले चूल आणि मूल सांभाळत देखील या महिला हे कार्य करत आहेत, असा त्यांनी या ठिकाणी सुंदर असा देखावा सौभाग्यश्री ताई यांनी आपल्याला दाखवलेला आहे। तर पुढे एक जी महिला आहे ती बघा स्वावलंबन तिचं झालेलं आहे आणि तिनं स्वतःचं असं दुकान टाकलेलं आहे। तर बघा, श्री गणेशा कलेक्शन असं तिचं कपड्याचं साड्यांचं दुकान आहे। म्हणजे महिला देखील आता पुरुषांच्या बरोबरीनं कमवू शकतात किंवा खांद्याला खांदा लावून काम करू शकतात। हे सुद्धा त्यांनी दाखवून दिलेलं आहे की आम्ही महिला देखील या उद्योग क्षेत्रामध्ये या व्यवसायामध्ये आम्ही येऊ शकतो। हा देखील यांनी या ठिकाणी सुंदर असा संदेश आपल्याला दिलेला आहे। या ठिकाणी त्यांनी रांगोळी देखील खूप छान अशी रेखाटलेली आहे। तर महिला कुठल्या क्षेत्रात कमी नाही, आत्ताच मी म्हटल्याप्रमाणे। तर या ठिकाणी पुढच्या चित्रामध्ये त्यांनी मॉडेलिंग करत असलेली एक महिला दाखवलेली आहे। अगदी नंतर गॉगल घातलेला आहे। अशा पद्धतीनं मॉडेलिंग क्षेत्रात सुद्धा महिलांनी आपलं स्थान पटकावलेलं आहे। तर हे देखील त्यांनी त्या आरासामधून दाखवलेलं आहे। तर या ठिकाणी महिला पुन्हा मी आत्ता सांगितल्याप्रमाणे व्यवसायात देखील पुरुषांच्या बरोबरीने करतात। या ठिकाणी झेरॉक्स सेंटर चालवणारी एक महिला या ठिकाणी त्यांनी दाखवलेली आहे। एक झेरॉक्सची मशीन आणि त्या झेरॉक्स करत असलेलं त्यांचं हे झेरॉक्स सेंटर देखील त्यांनी या ठिकाणी सुंदर असं त्याचं देखावा तयार केलेला आहे। त्यानंतर या सर्व मॉडेलिंग किंवा ह्या झेरॉक्स ह्याच्या बरोबरच आपली परंपरा जपत जात्यावरच्या ओव्या देखील म्हणणारी या ठिकाणी एक महिला त्यांनी दाखवलेली आहे। तर जात्यामध्ये ती दळणदळते आहे, बाळ तिच्या मांडीवर झोपलेलं आहे। पुढचं आहे की अध्यात्माकडं सुद्धा बघा, ज्या ठिकाणी विज्ञान संपतं त्या ठिकाणी अध्यात्म चालू होतं असं म्हणतात आणि अध्यात्माची देखील आवड असणाऱ्या महिला या ठिकाणी उपासना करत आहेत। त्यानंतर पूजा अर्चा करत आहेत। अगदी आपल्या मनामध्ये कुठंतरी एक श्रद्धेचं स्थान असतं आणि आपल्या मनाला शांतता लाभावी म्हणून आपण अशा पद्धतीनं पूजा अर्चा करत असतो। तर ती देखील देणगी महिलांनाच दिलेली आहे। म्हणून महिला आपला घर प्रपंच सांभाळत या ठिकाणी देवाची उपासना करतात। त्यानंतर पारायण वगैरे करतात, असं त्यांनी देखावा या ठिकाणी सुंदर अशा पद्धतीनं दाखवलेला आहे। जवळच एक महादेवाची अशी सुंदर छान अशी रांगोळी काढलेली आहे। पाहू शकता तुम्ही या ठिकाणी महादेवाची पिंड करण्यासाठी त्यांनी या ठिकाणी कुठल्या तरी भांड्याचा वापर केला असावा, की ते अतिशय सुंदर असं ते भांडं त्या ठिकाणी पिंड म्हणून बसलेलं आहे। त्यांच्या गौऱ्या देखील अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी या ठिकाणी सजवलेल्या आहेत। अगदी डेकोरेशनसुद्धा छान केलेलं आहे। रांगोळीमधून त्यांनी थांब लक्ष्मी कुंकू लावते अशा पद्धतीचं या ठिकाणी लेखन केलेलं आहे। अगदी सुबक अशी मांडणी या ठिकाणी फराळाचं असेल किंवा फळे असतील किंवा जे काही गौऱ्यांच्या समोरची खेळणी असते, त्यांचा जो घरसंसार असतो तो अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी त्यांनी त्याची आरास केलेली आहे। अगदी लाइटिंगचा झगझगाट, जे काही बघा, गौरी गणपतीचा सण म्हणजे महिलांच्या कलेचं प्रदर्शन असतं असं मला म्हणावंसं वाटतं। कारण महिला जेवढी कल्पक असेल
तर तेवढंच ती कल्पकतेनं ते आरास मांडू शकते. तर पुढचा देखावा म्हणजे त्यांनी या ठिकाणी अशा सुंदर पद्धतीनं त्यांचं देवघर, त्याच्यावर काही वस्तू ठेवलेल्या आहेत. त्यानंतर पुढचा देखावा त्यांनी दाखवलेला आहे. पिको फॉल करून मिळेल बघा, की महिला हे सगळं आपली घरकामं सांभाळत नंतर अर्थार्जन आपल्या कुटुंबासाठी अर्थार्जन करण्यासाठी रिकाम्या वेळेमध्ये आपल्याला पैसा पण मिळावा आणि आपला वेळही जावा म्हणून कपडे शिवते किंवा साड्यांना पिको फॉल करून देते. अशा पद्धतीची देखील त्यांनी या ठिकाणी सजावट केलेली आहे. आणि पुढचा म्हणजे अतिशय मोलाचा संदेश देणारा असा जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी सध्या झटत असलेलं नेतृत्व, मराठा समाजासाठी लढणारं, आरक्षण मागणारं नेतृत्व म्हणजे जरांगे पाटील. तर माननीय जरांगे पाटील यांचा सुंदर असा देखावा त्यांनी या ठिकाणी तयार केलेला आहे. आणि वाशी ते आंतरवली सराठी या ठिकाणी जाण्याचं जे त्यांचं पोस्टर होतं, की गरजवंत मराठ्यांच्या लढ्यासाठी असलेलं ते पोस्टर देखील त्यांनी या ठिकाणी लावलेलं आहे. अगदी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा देखील त्यांनी या ठिकाणी ठेवलेला आहे. आणि या पुतळ्याच्या समोरच माननीय जरांगे पाटील या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी, मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. आणि त्यांची तब्येत खालावलेली आहे असं त्यांचं हे चित्र त्यांनी या ठिकाणी दाखवलेलं आहे. एक मराठा लाख मराठा अशा पद्धतीची जी त्यांची कॅप आहे, टोपी आहे, ती देखील त्यांनी या ठिकाणी म्हणजे ठेवलेली आहे. आणि अतिशय म्हणजे चांगला संदेश त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. पुढचं जे चित्र आहे ते त्यांनी या ठिकाणी एक मुलगी आपले भातुकलीचा खेळ खेळते आहे. बघा, असं म्हणतात की मुली बाहुल्यांबरोबर खेळतात. लहानपणीच घरसंसार या भातुकलीच्या खेळाबरोबर खेळतात आणि हा खेळ खेळत खेळत त्या कधी मोठ्या होतात हे त्यांना देखील कळत नाही. आणि मोठेपणी देखील ह्या ज्या छोट्या वस्तू असतात त्या कधी मोठा आकार घेतात. जसं यांचं वय वाढत जाईल तसं वस्तूचाही आकार वाढत जातो आणि त्याप्रमाणे त्या करत असतात. पुढचा देखावा त्यांनी दिलेला आहे, झाडाचं संगोपन केलं पाहिजे. तर पहिल्यांदा वृक्ष लावले पाहिजेत हा संदेश दिला त्यांनी. आणि शेवटी त्याचं वृक्ष लावल्यानंतर त्याचं संगोपन देखील केलं पाहिजे. तर आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था भारत शाखा धाराशिवच्या महिला अध्यक्षा म्हणून मी संगीता भांडवले, तसेच महाराष्ट्र राज्य महिला संघटक म्हणून मी सध्या कार्य करत आहेत. आणि आमच्या अध्यक्ष माननीय देवा तांबे सर यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही झाडे लावा, झाडे जगवा किंवा पर्यावरणाचं आम्ही रक्षण करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि म्हणून यांनी या ठिकाणी भाग्यश्रीताईंना अतिशय सुंदर असा झाडे लावा, झाडे जगवाचा या ठिकाणी देखावा तयार केला. आणि मी एक पर्यावरण संस्थेशी जोडली असल्यामुळं हा मला एक माझा जिव्हाळ्याचा विषय वाटला म्हणून मी या ठिकाणी हा व्हिडिओ अपलोड करते आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि आमच्या भाग्यश्रीताईंना बक्षीस तर मिळालेलेच आहे प्रथम क्रमांकाचे, पण पुन्हा तुम्ही त्यांना प्रेरणा द्या आणि काही सूचना असतील तरी देखील सांगा. तर अतिशय सुंदर अशा बघा ह्या आमच्या भाग्यश्रीताई या ठिकाणी गौरायांना निरोप देण्यासाठी बसलेल्या आहेत. अगदी त्यांची खणानारळांनी जाताना ओटी भरत आहेत. अगदी चांगल्या पद्धतीनं त्यांनी या ठिकाणी गौरीची आरास केलेली आहे. आणि या आरासाचं फळ म्हणून त्यांना या ठिकाणी या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक देखील मिळालेला आहे. तर तुम्ही देखील अशा पद्धतीची आरास करू शकता. एक वेगळी थीम घेऊ शकता किंवा एकच थीम घेऊ शकता किंवा अनेक थीम घेऊ शकता आणि चांगल्या पद्धतीनं देखावा करू शकता. तुम्हाला कसा हा देखावा वाटला ते भाग्यश्रीताईंना नक्की सांगायला विसरू नका. तुमचा संदेश नक्कीच आमच्या कमेंटमार्फत त्यांच्यापर्यंत पोहोचेल. आणि पर्यावरण रक्षणाचं काम त्यांनी संदेश दिला त्याप्रमाणे आपण सर्वांनी केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि सण जे काही आपले सांस्कृतिक सण आहेत, की सणवार आहेत, त्यातून आपण हे सण साजरे करत करत अतिशय मोलाचा संदेश एकमेकांना दिला पाहिजे असं या आरासावरून आपल्याला वाटतं. की त्यांनी फक्त आरासच केली नाही तर आपल्याला काहीतरी वेगळा असा संदेश दिलेला आहे. आणि नक्कीच भाग्यश्रीताई तुमच्या या संदेशाचं आम्ही पालन करू असं मी प्रेक्षकांच्या वतीनं देखील तुम्हाला सांगते आहे. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. आणि भाग्यश्रीताई तुमच्या पुढील कार्याला खूप खूप शुभेच्छा. असंच दरवर्षी तुम्ही स्पर्धेमध्ये भाग घेत राहा आणि बक्षिसं जिंकत राहा, वेगवेगळ्या थीम करत राहा.
असा पुन्हा एकदा मी तुम्हाला शुभाशीर्वाद देते. धन्यवाद.